जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या या मातीमध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे काही मावळे दिसत आहेत. मौजे तळेवाडी गाव या ठिकाणावरतून हे शिवरायांचे मावळे या ठिकाणी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांचे समर्थक. आजची ही शेवटची लढाई, शेवटचा निकाल आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आधिपत्याखाली अंतरवाली सराटी खुटा चौकातून डायरेक्ट मुंबई या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी काही तळेवाडीचे शिवभक्त आहेत. मी त्यांना विचारू शकतो की आपली ही जी शेवटची बैठक आहे दादांची, तर या बैठकीमध्ये दादांकडून आपल्या काय काय मागण्या असतील? माझं एकच मागणं आहे सरकारला की आता ही समाज बघा, मराठा समाज जे वादळ आहे आणि या वादळाचं एकच ध्येय मराठ्याला आरक्षणाशिवाय पर्याय नाही. सरकारने आता ही जी मराठ्याची हे मोठी तुफान अशी गर्दी, त्या गर्दीचा विचार करून सरकारने मराठ्याला लवकरात लवकर आरक्षण द्यावा आणि मनोजदादा जरांगेच्या सर्व मागण्या मान्य कराव्या. अवघ्या आता 2 दिवसापूर्वी आपल्या या गेवराई तालुक्यामध्ये काही राजकारणी लोकांनी असं दाखवून दिलं की आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळे जातीभेद होतोय. मला तुम्हाला एक विचारायचं आहे की काही नेत्यामुळे, काही पुढाऱ्यामुळे दादांनी या मराठा समाजाला असं उंचून घेतलेलं आहे आणि जातीभेद अतिशय चांगल्या प्रकारे हा गेवराई तालुक्यामध्ये होत आहे, असं काही पुढारी लोकांचं, काही राजकारणी लोकांचं म्हणणं आहे. तर या जातीभेद बद्दल आपण काय सांगू शकाल? विजयराजे हे सर्व धर्मांना घेऊन चालणारे आमदार आहेत गेवराई तालुक्याचे. शिवक्षेत्र परिवार सर्व जाती धर्मांच्या सहभागात म्हणजे हे करतोय आणि विजयराजे हे तळागाळातील कार्यकर्त्याला आणि सर्व जाती धर्मांच्या लोकांना घेऊन चालणारा एक नेता आहे. आणि या जातीभेद म्हणजे हाके हा म्हणजे त्याला लोकांनी आपलं मुद्दाम जातीभेद हे करण्यासाठी गेवराई तालुक्यात काल परवा दिवशी पाटील होतं आणि हाके हा म्हणजे जो ह्याच्यासाठी सोडायला म्हणजे कुत्रा आहे तो. लोकांनी म्हणजे काही लोकांनी विशिष्ट जातीच्या म्हणजे लोकांनी त्याला मुद्दाम पैसे देऊन किंवा काही आमिष दाखवून मुद्दाम मराठा समाजावर टीका करण्यासाठी त्याला गेवराई तालुक्यात, बीड जिल्ह्यात असं पाटील आहे. धन्यवाद. हे बघा, तुम्ही प्रसार माध्यमातून बघत आहात की ज्याप्रमाणे काही राजकारणी लोक या गेवराई तालुक्यामध्ये आले, काही राजकारणी लोकांनी असं दाखवून दिलं की गेवराई तालुक्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जातीभेद होतोय आणि तो जातीभेद हा आदरणीय मनोजदादामुळे होतोय. असलं कुठल्याही प्रकारचं याला कारण नसताना हा शिवछत्र परिवार एकदम कायमस्वरूपी तत्परतेने, एकजुटीने फक्त मराठा समाजासाठीच नव्हे तर 18 पगड जातीसाठी रात्री 12 वाजेला, पहाटे 4 वाजेलाही तुम्ही केव्हाही कॉल करा. हा शिवछत्र परिवार फक्त मराठा समाजासाठीच नव्हे तर 18 पगड जातीसाठी तत्पर, कायमस्वरूपी त्यांच्या प्रश्नासाठी उभा आहे. आणि प्रसार माध्यमामधून असं काही दाखवून दिलं की सध्या जो जातीभेद होतोय हा अतिशय जातीभेद होतोय आणि दादा सोबत फक्त मराठा समाज नव्हे तर 18 पगड जात, ओबीसी समाज, बहुजन समाज हा सर्व समाज दादा सोबत आहे. धन्यवाद दादा.